भंडाऱ्यावर भजन करायचे. तिथं ऐकायला कोणी नव्हतं. ऐकायला कोणी नसताना भजन का करत होते? महाराजांचं भजन कोणाला ऐकण्यासाठी नव्हतंच. महाराजांचं भजन स्वतःसाठी होतं. स्वतःच भजन ऐकून आनंदी होत होते. महाराजांचं भजन ऐकायला पक्षी होते, स्वापद होते. महाराजांच्या भजनाने वृक्ष वेली टवटवीत होत होत्या, आनंदी होत होत्या. वृक्ष वेली स्वापद पक्षाच्या सानिध्यामध्ये महाराजांनी भजन केलं आणि त्यांना सहकारी मानलं. कुणाला? वृक्षाला, वेलीला, पशुला, पक्षाला. वृक्ष वेलिया महा सोयरे वनचरी पक्षी ही सुस्वर्याळ विद्ये. असं एकांतामध्ये राहून महाराजांनी भजन केलं. रात्र दिवस भजन करता 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 पुन्हा भजन त्यांचं होऊ लागलं. माणसाने भजन कुठपर्यंत करावं? जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत भजन करावं. काही काळ भजन करावं लागतंय, काही काळानंतर भजन करावं लागत नाही. भजन सहज होतंय. विठ्ठल आपल्याला आग्रहाने भजन करावं लागतं, आठासाने भजन करावं लागतं. भजन कुठपर्यंत करावं? आपल्या इंद्रियाला भजन करण्याची वळण लागेपर्यंत करावं. एक वेळेस आपल्या इंद्रियाला भजन करण्याची वळण लागली की पुन्हा भजन करावं लागत नाही. वळणानेच भजन चालू राहतं. पडली वळण इंद्रिया सकळा, आवतो निराळा नाही तुझा. काही दिवसापूर्वी विहिरीवर पहिले इंधन राहत होते. जिथे विद्युत नाही ते शेतकरी इंधन लावायचा शेतामध्ये विहिरीवर. त्याला पाणी द्यायचं ठरलं. आईल राखेल काय टाकायचं टाकायचं, त्या विंधनाला चालू करायचं. त्या विंधनाला चालू करण्यासाठी ते हातलं राहत तुम्हाला हँडल हँडल त्याला हँडल लावून असं वेग द्यायचं, हँडल फिरवायचं. हँडल कुठपर्यंत फिरवावं लागते, वेग कुठपर्यंत द्यावं लागते? इंजन स्वतः वेग घेपर्यंत हँडलने वेग द्यावं लागते. स्वतः इंजन जर वेग घेतला तर हँडल चलल का? वेग घेतला तर हँडल मारू लागला त्याचा हात राहील का? वेग घेऊ लागला, वेग घेतलेला तो जाणतो, वेग घेतला पटकन हँडल काढतो. आता खुशाल चला, बंद पडत नाही. तसं आपल्याला भजन कुठपर्यंत करावं लागतं? आपली इंद्रिय वेग घेपर्यंत करावं लागतं. भजन करता करता आपल्या इंद्रियाला भजनाची वळण लागली की मग त्या इंद्रियाला तुम्हाला आवरता येत नाही. माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला शे. महाराजांच्या जीवेने छंद घेतला म्हणजे इंद्रियाला वळण लागली भजन करण्याची. आता त्यांना भजन करावं लागत नाही, ते निवांतच राहतात. इंद्रिय आपोआप वळणाने भजन करतात. महाराजांच्या वाचेला वळण लागले विठ्ठल नाम उच्चाराची. सदोदित विठ्ठल विठ्ठल किंवा राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी. महाराजाला म्हणलं, महाराज तुम्हाला वेळ कळणार, काळ कळणार, सदा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, शुभ कळणार अशुभ कळणार, स्वच्छता स्वच्छ जागा कळणार, अमंगल जागा कळणार, सदाच तुम्ही भजन करता. महाराज म्हटले, काय करू माझं नाविलाज, मी भजन करत नाही. मी माझ्या वाचेला किती सांगितलं, बाई गप्प बस, माझी वाचा माझ्या ताब्यात राहिली नाही. सहज इंद्रियाकडून सर्व काळ भजन होऊ लागलं. तेव्हा महाराजाला विचारलं, रात्र दिवस तुम्ही भजन करता, तुम्ही भजन केल्याचं फल तुम्हाला काय मिळालं? सर्व काळ भजन केल्यामुळे ते भजन अंगामध्ये मुरलं. भजन अंगात मुरावं का भजनात मरावं? भजनात मेला तर भाग्यवान, का भजन त्याच्यात मुरलं तर भाग्यवान? भजनात मराव का भजन आपल्यात मुराव? भजनात मरणारे रगड, त्याचीच आपण स्तुती करतो. काय भाग्य, भजन करता करता वेगळं, भजनात मरणं वेगळं, अरे भजन करणाऱ्यात मुरणं वेगळं. भजन जेव्हा अंगामध्ये मुरत तेव्हा अंगातला दोष जातो. काय? भजन जेव्हा अंगामध्ये मुरत तेव्हा अंगातला दोष जातो, अंगातला दोष हरतो. ते अंगात मुरेपर्यंत भजन करावं लागतं. भजन करणं म्हणजे काय सांगता? काडीला आंबा लावणं आहे. काय म्हणतो? भजन करणं, भजनात सदोदित राहणं, सदोदित भजन करणं म्हणजे काय आहे? काडीला आंबा लावणं. झाडाला आंबा येतो, तो आंबा गोड होण्यासाठी आंबा गर्भाला यावं लागतं. गर्भाला यावं लागतं म्हणजे आंब्याला पाड यावं लागतात, पाडाला आंबा यावं लागतं. पाडाला आलेला आंबा एक बांबू घेऊन झडकून पाडावं लागतं. जमणार नाही का? चीज झडकिल्यावर फाट्यावर लाकला फाटा हलवायचं, आपण पाडायचं. टिकणार नाही, ते नाचतील. पाडाला आलेला आंबा उतरावा लागतो. उतरवलेला आंबा घरी न्यावं लागतं. खाली काही तणीस किंवा गवत, वरी काही गवत, आणि मध्ये व्यवस्थित आंबा काडीला लाव लागतं. आता आंबा काडीला लावल्या जात नाही. संध्याकाळी औषधात बुडवून ठेवला की सकाळी पुरणपोळीच हो, रसपोळीच. रात्रातून पिकाला आंबा, त्या आंबा काडीला लावावं लागतं. संध्याकाळी काडीला आंबा लावला म्हणजे सकाळी रस करता येत नाही. काही काळ, काही दिवस आंबा काडीला ठेवावा लागतो. मग त्या आंब्याचा रस कधी करावा लागतं? कोणाला विचारावं? आंब्यालाच विचारावं. रसाला आलेला आंबा, गोडीला आलेला आंबा स्वतः गर्दण्याला सांगतो, आता पुरण घालायला हरकत नाही. का?
त्या आंब्यामध्ये असला जो आंबटपणा आहे, आंबटपणा आहे, आंबा काडीला लावलेला मुरतो का, आंबा मुरला की त्या आंब्यातला आंबटपणा जातो, आंब्याचा रंग बदलला, आंब्याचा स्वाद बदलला, आंब्याचा गंधही बदलला. डोळ्याला दिसायला सुंदर, घ्राण हृदयाला सुगंध आणि जिभेला गोड. काडीला लावल्यानंतर आंब्यामध्ये रूपांतर घडतं. विठ्ठल